रोज तेच तेच खाऊन कंटाळा आला होता, म्हणून जरा वेगळं आणि पौष्टिक असं काहीतरी बनवायचं ठरवलं. त्यासाठी 2 वाटी नाचणी घेतली, त्यामध्ये अर्धी वाटी उडीद डाळ घातली, 1 वाटी पोहे घेतले आणि 1 चमचा मेथीदाणे घालून भिजत घातले आणि संध्याकाळी मिक्सरला वाटून मस्त पीठ वाटून ठेवले आणि दुसऱ्या दिवशी बघा पीठ मस्त फुलले होते. त्यातले थोडे पीठ मी एका भांड्यामध्ये काढून घेतले. नाचणीला जास्त चव नसते, म्हणून त्याची चव वाढवण्यासाठी मी त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा, 1 टोमॅटो बारीक चिरून, किसलेले गाजर, उकडलेले कॉर्न थोडेसे, थोडीशी कोथिंबीर आणि 2 ते 3 लसूण पाकळ्या आणि 1 मिरची हे मी खलबत्त्यामध्ये बारीक करून घेतले. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता आप्याचं पॅन गॅसवर ठेवून तापवून घ्यायचे, त्यामध्ये तेल टाकून घ्यायचे आणि मग आप्याचं बॅटर त्यामध्ये घालायचं. वरून झाकण ठेवून भाजून घ्यायचं. तोपर्यंत मी चटणीची तयारी करून घेते. चटणीसाठी थोडंसं खोबरं घेतलेलं आहे, 4 ते 5 लसूण पाकळ्या, 2 छोटे आल्याचे तुकडे, 1 मिरची, थोडीशी कोथिंबीर, भाजलेले शेंगदाणे अर्धी वाटी, फुटाण्याची डाळ थोडीशी आणि पाव चमचा जिरे घेतलेले आहेत. हे सगळं पाणी टाकून मिक्सरला वाटून घ्यायचे. आता आप्यांची एक साईड पण भाजून झालेली आहे. आता ते पलटून दुसरी साईड पण चांगली भाजून घ्यायची. हे वाटलेले मिश्रण एका भांड्यात काढून घेते आणि चटणीला तडका देऊन घेऊया. त्यासाठी तेलामध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता टाकून घेतलं. चवीपुरतं मीठ टाकून मिक्स करून घ्यायचे. चटणी तयार झाली आहे. आता बाजूला ठेवून देते. आप्पे पण भाजून तयार आहेत. आता बाकीचे आप्पे पण मी असेच तयार करून घेते. ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर तुम्ही पण नक्की बनवून बघा. लहान मुलांसाठी नाचणी खूप पौष्टिक असते. मुलांना टिफिनला पण बनवून देऊ शकता. ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हा अशा नवीन रेसिपीमध्ये.